माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायगडमधील ताम्हिणी घाट परिसरात आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल बस पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय। बसमध्ये एकूण 57 प्रवासी होते। या प्रवाशांपैकी 2 महिलांचा यामध्ये मृत्यू झाला असून 55 जण जखमी झालेत। यातील काही प्रवासी हे गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली। जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले। ताम्हिणी घाटात माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मौजे कोंडेथर येथे वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ताम्हिणी घाटात ही बस पलटी झाली आहे। या खासगी बसमध्ये 57 प्रवासी प्रवास करत होते। पुणे येथून ही बस 4 वाजण्याच्या सुमारास निघाली होती। ते 31st साठी हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर जात असताना हा अपघात झालाय। या अपघातात 2 तरुणींचा मृत्यू झालाय। याबाबत आमचे प्रतिनिधी प्रमोद जाधव आपल्याशी फोनवरून जोडले गेलेत। तर नक्की काय परिस्थिती आहे प्रमोद? नक्कीच ताम्हिणी घाटामध्ये आज माणगावला 30 डिसेंबर रोजी एक भयावह अपघात घडला आहे। या अपघातात 2 युवती ठार झाल्या तर 59 प्रवासी जखमी झाले आहेत। माणगाव पुणे रोडवर ताम्हिणी घाटात एक खाजगी बस उलटून अपघात झाला। हा अपघाताची वेळ सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास होती। या अपघातात 2 युवती मृत्युमुखी पडल्या असून 57 प्रवासी जखमी झाले आहेत। माणगाव ताम्हिणी घाटात माणगाव पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या कोंडेथर गावच्या इथे बस क्रमांक MH04 FK 6299 ने 4 वाजण्याच्या सुमारास निघाले होते। ते सर्व प्रवासी 31st पार्टी करता हरिहरेश्वर समुद्र किनारी जाणार होते। हा अपघात झाला। सदर जखमी प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता हलवण्यात आले आहे। तिथूनच गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांना मुंबई येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे। सदर अपघातात कांचन पाटील व सुरभी मोरे वय वर्ष 22 ते 25 या 2 युवतींचा मृत्यू झाला आहे। प्रणाली।